मित्रांनो, आज आपण भूगोलातील एक खूपच रंजक आणि प्रत्यक्ष जीवनाशी जोडलेला विषय पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत नेटवर्क अनालिसिस म्हणजेच जाळे विश्लेषण. आता नाव ऐकून लगेच संगणक नेटवर्क आठवले तर तसे नाही. इथे आपण बोलणार आहोत रस्ते, रेल्वे मार्ग आणि दळणवळणाच्या जाळ्याबद्दल. नमस्कार, मी डॉक्टर M.N. सुरवसे, माननीय श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले. मित्रहो, पुढे जाण्या अगोदर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, थोडा विचार करा. आपण रोज कॉलेजला, बाजारात, दवाखान्यात किंवा गावाबाहेर जातो. हे सगळे शक्य होते कारण रस्ते आणि वाहतुकीचे जाळे अस्तित्वात आहे. एखादा रस्ता बंद झाला तर आपले दैनंदिन आयुष्य किती विस्कळीत होते हे आपण अनुभवलं असेल. याच वास्तवाचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे नेटवर्क विश्लेषण. या मॉड्यूलमध्ये आपण सर्वप्रथम नेटवर्कची संकल्पना समजून घेणार आहोत. नेटवर्क म्हणजे काय? वेगवेगळी केंद्रे म्हणजे गावे, शहरे, बाजारपेठा किंवा सेवा केंद्रे ही एकमेकांशी रस्ते, रेल्वे किंवा इतर मार्गांनी कशी जोडलेली आहेत हे नेटवर्कमधून स्पष्ट होते. ही जोडणी जितकी चांगली तितका त्या प्रदेशाचा विकास जलद होतो. मित्रांनो, रस्ते जाळे हे प्रादेशिक विकासाचे खूप महत्त्वाचे साधन आहे. चांगले रस्ते असतील तर वाहतूक सोपी होते. शेतमाल बाजारात वेळेवर पोहोचतो. उद्योगांना कच्चा माल आणि बाजार मिळतो. लोकांना शिक्षण, आरोग्य आणि इतर सेवा सहज उपलब्ध होतात. म्हणजेच रस्ते जाळे फक्त वाहतुकीसाठी नाही तर आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी देखील आवश्यक आहे. या घटकात आपण नेटवर्कची रचना पाहतो. रस्ते सरळ आहेत की वळणदार आहेत? केंद्रे किती आहेत? मार्गांची संख्या किती आहे? त्यानंतर आपण जोडणी अभ्यासतो. म्हणजे कोणते केंद्र किती मार्गांनी जोडलेले आहे. काही गावे फक्त एका रस्त्याने जोडलेली असतात तर काही शहरे अनेक रस्त्यांनी जोडलेली असतात. याचा थेट परिणाम त्या ठिकाणच्या विकासावर होतो. मित्रांनो, नेटवर्कची कार्यक्षमता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. जाळे मोठे असले तरी ते उपयोगी आहे का? वेळ आणि अंतर वाचते का? वाहतूक सुरळीत होते का? हे पाहणे गरजेचे असते. प्रभावी नेटवर्कमुळे दळणवळण जलद होते आणि प्रदेशातील संपर्क मजबूत होतो. या मॉड्यूलमधील खास बाब म्हणजे आपण केवळ सिद्धांतावर थांबत नाही. आपण प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नेटवर्कचे विश्लेषण शिकणार आहोत. प्रिचर्ड पद्धतीने जोडणीचा दर्जा कसा काढायचा, डी मॅट्रिक्स वापरून रस्ता उपलब्धता कशी तपासायची, मार्ग विश्लेषण म्हणजे काय आणि वाहतूक प्रवाह कसा अभ्यासायचा, हे सगळे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. मित्रांनो, या सगळ्या अभ्यासामुळे नेटवर्कची कार्यक्षमता आणि प्रादेशिक विकास यांच्यातील नाते स्पष्टपणे समजते. कोणता प्रदेश पुढे जातो आणि कोणता मागे राहतो, यामागे रस्ते आणि वाहतुकीचे जाळे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला कळते. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.